आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते। पनवेल डान्स बार हल्ला प्रकरणी आता कारवाई करण्यात आली आहे। मनसे नेता योगेश चिले हे अटकेत आहेत। चिलेसह 8 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। महत्त्वाची बातमी आहे। तर राज ठाकरे यांनी शेकापच्या मेळाव्यात डान्स बार बाबत वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर योगेश चिलेसह 8 जणांनी डान्स बारची तोडफोड केली होती। त्याच प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे। पनवेल डान्स बार हल्ला प्रकरणी ही कारवाई करण्यात आलेली आहे। मनसे नेते योगेश चिले हे अटकेत आहे। त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। पोलिसांकडून शोध मोहीम सुरू होती आणि त्यानंतर ही कारवाई। तर चिलेसह 8 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। तर पनवेल डान्स बार हल्ला प्रकरणी पोलिसांची आता ही कारवाई आहे। तर छत्रपतींच्या भूमीत डान्स बार असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं। मोठ्या प्रमाणात डान्स बार सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं होतं। यावर टीका केली होती। त्यानंतर चिलेसह काही जणांनी डान्स बारची तोडफोड केली होती। अधिक अपडेट या संदर्भात घेणार आहोत। आमच्या प्रतिनिधी कविता हे आमच्या सोबत जोडल्या गेले आहे। कविता, अखेर चिले यांना ताब्यात घेण्यात आले, काय अधिक अपडेट? नक्कीच प्रणिता, काल मनसेचे योगेश चिले यांनी नाईट रायडर्स बारवरती जो आहे ती तोडफोड केलेली आपल्याला पाहायला भेटली होती। त्यानंतर योगेश चिले यांना पकडण्यासाठी पोलिसांची 3 पथकं जी आहे ती तयार करण्यात आली होती। वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचा शोध घेण्यात येत होता, परंतु आज जे आहे पनवेल तालुका पोलिसांनी योगेश चिले यांना ताब्यात घेतलेला आहे आणि यांच्यासह 8 जण जे या तोडफोड प्रकरणामध्ये होते त्या 8 जणांना देखील ताब्यात घेतलेलं आहे आणि ताब्यात घेऊन त्यांना जे आहे दुपारी कोर्टात हजर करणार असून सध्या परिस्थितीमध्ये त्यांना जे आहे वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आलेला आहे। प्रणिता जी, कविता धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर पनवेल डान्स बार हल्ला प्रकरणी कारवाई करण्यात आलेली आहे। योगेश चिलेंसह 8 जणांना अटक करण्यात आलेली आहे। तर या प्रकरणानंतर योगेश चिले आणि त्यासोबत इतरांचा शोध पोलीस घेत होते। अखेर त्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आलेलं आहे। पनवेल डान्स बार तोडफोड प्रकरणी ही कारवाई।